नाव चंद्रकांत. गेली 20 वर्ष मी ट्रक चालवत आहे. अनेक रस्ते पाहिले, अनेक रात्री एकटाच गडद अंधारात गाडीतून चाललो. पण जी गोष्ट काही वर्षांपूर्वी घडली ती अजूनही माझ्या हृदयात खोलवर कोरली गेली आहे. त्या दिवशी मी आणि माझा खलासी मोहन रात्री एक माल घेऊन एका गावाकडे निघालो होतो. वाटेत एक जुना रस्ता पकडला, कारण मुख्य रस्ता बंद होता. तो रस्ता जंगलातून जात होता. निवांत, शांत, पण काहीतरी विचित्र, काहीतरी अस्वस्थ करणाऱ्या शांततेने वेढलेला. आम्ही ट्रक चालवत होतो आणि अचानक समोर धुकं आलं. इतकं दाट की 10 फुटावर काहीच दिसेना. मी हेडलाईट्स चालू केल्या, पण काही फरक पडला नाही. मोहन थोडा घाबरलेला दिसत होता, पण मी म्हणालो, काही नाही रे, फक्त धुकं आहे, थोडं अंतर गेलं की निघून जाईल. पण तसंच काही झालं नाही. धुकं वाढतच गेलं आणि मग अचानक समोर एक बाई उभी होती. काळी साडी, केस मोकळे, डोळे फक्त पांढरे. मी ब्रेक दाबले, ट्रक थांबला, पण ती बाई काही हलली नाही. मोहन घाबरून म्हणाला, चंद्रकांत भाऊ, ही सावली वाटतीये, जाऊया इथून. मी काही बोलणार इतक्यात ती बाई ट्रकच्या बाजूला येऊन खिडकीतून आत पाहू लागली. मला तिचे डोळे दिसले. ते डोळे नाही, ते 2 खोल काळे अंधाराचे भोवरे होते. मी ट्रक रिव्हर्स घ्यायला टाकला आणि जितक्या जोरात शक्य होतं मागे फिरवायला सुरुवात केली. पण ते धुकं, तो रस्ता, सगळं चक्रव्यूहासारखं वाटायला लागलं. जिथून आलो होतो तो रस्ताच नाहीसा झाला होता. आम्ही ट्रक एका मंदिराच्या ध्वनीकडे गेलो. मोहन म्हणाला, हे घंटा वाजण्याचा आवाज आहे, चालूया त्या दिशेने. तिथे पोचलो तर एक जुने मोडकळीस आलेले मंदिर दिसलं. पण मंदिराजवळ एक म्हातारा बाबा उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण काहीतरी माहीत असणं होतं. तो म्हणाला, तुम्ही तिच्या मार्गात आलात, सावलीला त्रास दिलात, आता परतणं सोपं नाही. मी विचारलं, काय करावं आम्ही? बाबा म्हणाले, तुम्ही उद्या सूर्योदयाच्या आधी या जंगलातून बाहेर पडलात तर वाचाल, पण वाटेत सावली परत येईल. मागे वळून पाहू नका, काहीही ऐकलं तरी नाही वळायचं आणि देवाचं नाव घेत राहा. मी आणि मोहन रात्री मंदिरातच थांबलो. पहाटे उठलो आणि ट्रक सुरू केला. बाबा जेव्हा जाताना म्हणाले, तिचं हसू ऐकलत तर समजा ती जवळच आहे. आम्ही निघालो आणि अचानक मागून बाईचं खदखडून हसण्याचा आवाज आला. मोहन जवळजवळ किंचाळलाच, पण मी तोल सावरला आणि फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं, बाहेर पडायचं, कुठेही वळून पाहायचं नाही. जंगल संपलं आणि सूर्य उगवला. आम्ही गावात पोहोचलो. आजही त्या घटनेनंतर मी त्या मार्गावर जात नाही आणि दरवेळी धुकं दिसलं की मी ट्रक थांबवतो, वाट बघतो की निघून जाईल. कारण एकदा सावली मागे लागली तर ती सहजपणे जात नाही. जर आवडली असेल तर या गोष्टीला दुसरा भागही देऊ शकतो, जिथे चंद्रकांत पुन्हा त्या रस्त्याशी जडतो, किंवा तो मोहनला हरवतो, किंवा सावली परत येते.